विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इंग्लिश कोर्स डे 16 मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्यापासून कठीणाकडे जाणार आहोत. म्हणजे पहिले आपण सोपी वाक्य पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी कठीण वाक्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण छोटी छोटी वाक्य आणि मोठी मोठी वाक्य दोन्ही वाक्य या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मध्ये स्किप करायचं नाही आहे जर तुम्हाला इंग्लिश कम्प्लिटली शिकायची असेल तर. पहिलं वाक्य या ठिकाणी आहे बघा, ती माझ्या वयाची आहे. म्हणजे शी इज ऑफ माय एज. ती माझ्या वयाची आहे. शी इज ऑफ माय एज. सेकंड वाक्य आहे, कोणालाही माहिती नाही. म्हणजेच नो वन नोज. माहीत असणे या ठिकाणी त्याला आपण नो असे म्हणतो. ठीक आहे, नो म्हणजे माहीत असणे. ठीक आहे, पण या ठिकाणी वाक्य आहे की कोणालाही माहीत नाही. नेगेटिव्ह वाक्य आहे, मग या ठिकाणी आपण म्हणणार नो वन नोज. कोणालाही माहिती नाही. थर्ड सेंटेन्स आहे, मी हे तुमच्यासाठी केले किंवा मी हे तुझ्यासाठी केले. असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर इंग्लिश सेंटेन्स होईल आय डिड इट फॉर यू. आय डिड इट फॉर यू. डू म्हणजे करणे आणि डिड म्हणजे केले. ठीक आहे, म्हणजे डूचा जो पास्ट फॉर्म आहे तो या ठिकाणी डिड आहे. आय डिड इट फॉर यू. मी हे तुझ्यासाठी केले किंवा मी हे तुमच्यासाठी केले. नेक्स्ट सेंटेन्स आहे, हे सोपे आहे. इट इज इझी. हे सोपे आहे. इट इज इझी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी हे त्याच्याकडून ऐकले. हा जो सेंटेन्स आहे तो नॉर्मली आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतच असतो की मी हे ना त्याच्याकडून ऐकले. मग आपण सेंटेन्स म्हणणार आय हर्ड इट फ्रॉम हिम. ऐकले. ठीक आहे, मग या ठिकाणी ऐकण्याची क्रिया आहे, पण ऐकण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे. मी हे त्याच्याकडून ऐकले. मग या ठिकाणी हिअरचं होणार हर्ड. आय हर्ड इट फ्रॉम हिम. अशा पद्धतीचे हे छोटे छोटे सेंटेन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. 5 सेंटेन्स आहे. मी एकदा परत रिपीट करते. ती माझ्या वयाची आहे. शी इज ऑफ माय एज. स्क्रीनशॉट हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो काढून घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे, कोणालाही माहिती नाही. नो वन नोज. मी हे तुमच्यासाठी केले. आय डिड इट फॉर यू. हे सोपे आहे. इट इज इझी. मी हे त्याच्याकडून ऐकले. आय हर्ड इट फ्रॉम हिम. हे असे सेंटेन्सेस आहेत जे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिससाठी सुद्धा वापरू शकतात. आणि अशीच छोटी छोटी प्रॅक्टिस करून अशीच दैनंदिन जीवनामध्ये आपण छोटे छोटे सेंटेन्स वापरून या ठिकाणी आपण 30 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे की आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहोत. नेक्स्ट पाहून घेऊया आपण. तर पुढची जी सेंटेन्सेस आहेत ती मी थोडीशी हिंदीमध्ये सुद्धा या ठिकाणी ट्रान्सलेट केलेली आहे. व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुला काय हवे आहे. व्हॉट डू यू वॉन्ट हा जो प्रश्न आहे तो पण आपण नेहमी म्हणजे हा सेंटेन्स आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये दररोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. नियमित वापरातील हे वाक्य आहेत. सेकंड आहे, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. मला एक ग्लास पाणी पाहिजे. मला एक ग्लास पाणी पाहिजे. आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. थर्ड सेंटेन्स आहे, आर यू बिझी. तू बिझी आहेस का. आर यू बिझी. तू बिझी आहेस का. व्हॉट्सअप चॅट करताना सुद्धा हा सेंटेन्स तुम्ही तुमच्या मित्रासाठी वापरू शकता की तू बिझी आहेस का. नेक्स्ट आहे, डू युअर होमवर्क. आपलं गृहपाठ कर. डू युअर होमवर्क. आपलं गृहपाठ कर. आय लॉस्ट माय नोटबुक. माझी वही हरवली. आय लॉस्ट माय नोटबुक. नोटबुकच्या ऐवजी तुमची जी काही वस्तू तुमची हरवलेली असेल तर ती या ठिकाणी तुम्ही पुढे नोटबुकच्या ऐवजी तो शब्द वापरून या ठिकाणी तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, आय लॉस्ट माय पेन. आय लॉस्ट माय नोटबुक. आय लॉस्ट माय बुक. अशा पद्धतीने सेंटेन्स तुम्ही चेंज करू शकता. हे अतिशय छोटे छोटे सेंटेन्सेस या ठिकाणी मी घेतलेले आहेत. ठीक आहे, स्टार्टिंगला आपण छोटे छोटे सेंटेन्स घेऊया आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या एंडिंगमध्ये आपण म्हणजे आता हे जे आपण 10 सेंटेन्सेस पाहिलेत हे 10 सेंटेन्स अतिशय कसे आहेत, अतिशय सोपे आहेत जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. हे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत. व्हॉट डू यू वॉन्ट. आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. आर यू बिझी. डू युअर होमवर्क. आय लॉस्ट माय नोटबुक. तर हे जे सेंटेन्सेस आहेत ह्याची प्रॅक्टिस जर तुम्ही डेली केली आणि त्याचा वापर जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये केला तर तुमच्या लँग्वेजमध्ये हा फरक तुम्हाला दिसून येईल. की नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता हा एकच सेंटेन्स आहे पण आपण वेगवेगळे करते ठेवून या ठिकाणी आपण सेंटेन्स चेंज करणार आहोत. सेंटेन्स आहे, तिचे डोळे उघडे होते.
हर आईज वर ओपन. तिचे म्हणजे या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे हर आईज वर ओपन. त्याच पद्धतीने त्याचे डोळे उघडे होते. हिज आईज वर ओपन. हिज आईज वर ओपन. त्याच पद्धतीने युअर आईज वर ओपन. तुझे डोळे उघडे होते. युअर आईज वर ओपन. नेक्स्ट आहे माय आईज वर ओपन. माझे डोळे उघडे होते. नेक्स्ट आहे माय आईज वर ओपन. माझे डोळे उघडे होते. पुढचा सेंटेन्स आहे आईचे डोळे उघडे होते. आईचे डोळे उघडे होते. ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आईचे डोळे उघडे होते. तर अतिशय सोपे सेंटेन्स या ठिकाणी बघा आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला करते म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो फक्त या ठिकाणी चेंज करायचा होता. बाकीचा जो सेंटेन्स आहे तो ॲज इट इज आहे तसाच आपल्याला या ठिकाणी ठेवायचा होता. ठीक आहे. मग या ठिकाणी कॉमेंटमध्ये नक्कीच मला सांगायचं आहे आईचे डोळे उघडे होते याच्यासाठी इंग्लिश सेंटेन्स कोणता येणार आहे. नेक्स्ट आपण पाहून घेऊया. आता हे जे सेंटेन्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो हे थोडेसे मोठे आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी समजून घ्यायचं हे वाक्य कसं आहे. मला हा विषय खूप कठीण जातो. मला हा विषय खूप कठीण जातो. आय फाइंड दिस सब्जेक्ट व्हेरी डिफिकल्ट. आय फाइंड दिस सब्जेक्ट व्हेरी डिफिकल्ट. नेक्स्ट आहे मला मुलाखतीसाठी जायचे आहे. मला मुलाखतीसाठी जायचे आहे. आय वॉन्ट टू गो फॉर ॲन इंटरव्ह्यू. आय वॉन्ट टू गो फॉर ॲन इंटरव्ह्यू. माझा अभ्यास पूर्ण झाला नाही. माय स्टडी इज नॉट कम्प्लीट. माझा अभ्यास पूर्ण झाला नाही. माय स्टडी इज नॉट कम्प्लीट. हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दिस प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. दिस प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. मला परीक्षेच्या आधी हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. मला परीक्षेच्या आधी हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. आय वॉन्ट टू कम्प्लीट दिस स्टडी बिफोर द एक्झाम. अभ्यास आपल्याला पूर्ण करायचा आहे पण कधी पूर्ण करायचा आहे. परीक्षेच्या आधी पूर्ण करायचा आहे. मग आधीसाठी आपल्याला या ठिकाणी शब्द वापरायचा आहे बिफोर. ठीक आहे. आणि नंतरसाठी आपण कोणता शब्द वापरतो हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. मला परीक्षेच्या आधी अभ्यास पूर्ण करायचा आहे. आय वॉन्ट टू कम्प्लीट दिस स्टडी बिफोर द एक्झाम. नेक्स्ट सेंटेन्स इज आय ॲम रनिंग लेट वेट फॉर मी. आय ॲम रनिंग लेट वेट फॉर मी. मी उशिरा येतोय माझी वाट बघ. मी उशिरा येतोय माझी वाट बघ. पुढचा सेंटेन्स आहे लेट मी थिंक फॉर अ मोमेंट. लेट मी थिंक फॉर अ मोमेंट. मला थोडा विचार करू दे. आपण नेहमी म्हणतो ना समजा एखादा कोणीतरी व्यक्ती असेल आणि त्याच्याशी आपली चर्चा चालू असेल मग आपण म्हणतो ना मला थोडा विचार करू दे. मग लेट मी थिंक फॉर अ मोमेंट अशी त्याची इंग्लिश होणार आहे. नेक्स्ट आहे कॅन आय आस्क यू समथिंग. कॅन आय आस्क यू समथिंग. मी तुम्हाला काही विचारू शकतो का. अशा पद्धतीचे सेंटेन्स हे आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरत असतो. कॅन आय आस्क यू समथिंग. मी तुम्हाला काही विचारू शकतो का. नेक्स्ट आहे आय फॉगॉट टू ब्रिंग माय नोटबुक. आय फॉगॉट टू ब्रिंग माय नोटबुक. मी माझी वही आणायला विसरलो. मी माझी वही आणायला विसरलो. हे आपण क्लासरूममध्ये हा जो सेंटेन्स आहे तो आपण क्लासरूममध्ये शिक्षकांशी बोलताना आपण हा सेंटेन्स वापरू शकतो की आय फॉगॉट टू ब्रिंग माय नोटबुक. नेक्स्ट आहे ही इज व्हेरी गुड ॲट एक्सप्लेनिंग थिंग्स. ही इज व्हेरी गुड ॲट एक्सप्लेनिंग थिंग्स. तो गोष्टी समजावून सांगण्यात खूप चांगला आहे. तो गोष्टी समजावून सांगण्यात खूप चांगला आहे. हे जे सेंटेन्सेस आहेत हे थोडेसे मोठे सेंटेन्सेस आहेत. ठीक आहे. पण जर आपण इंग्लिश व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला जर शिकून घ्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी हे सेंटेन्स रिपीट करणे खूप महत्त्वाचं आहे. किंवा अशा प्रकारचे सेंटेन्स हे तुम्ही जर डेली यूजमध्ये आणलेत आणि या ठिकाणी तुम्ही जर ते दैनंदिन जीवनामध्ये वापरलेत तर असे सेंटेन्सेस हे तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. नेक्स्ट आपण पाहून घेऊया. नेक्स्ट सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो आय डिडंट आस्क फॉर युअर ओपिनियन. मी तुमचं मत विचारलं नाही. आय डिडंट आस्क फॉर युअर ओपिनियन. मी तुमचं मत विचारलं नाही.
नेक्स्ट वन इज माइंड योर ओन बिझनेस. अपने काम से काम रखो. माइंड योर ओन बिझनेस. तुमच्या कामाशी काम ठेवा. हा तर सगळ्यांसाठी हा जो सेंटेन्स आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की माइंड युअर ओन बिझनेस. तुमच्या कामाशी काम ठेवा. तू मला चिडवत आहेस. यू आर गेटिंग ऑन माय नर्व्स. से इट टू माय फेस. से इट टू माय फेस. समोर येऊन सांग. से इट टू माय फेस म्हणजे समोर येऊन सांग. इनफ इज इनफ. आता पुरे झाले. इनफ इज इनफ. आता पुरे झाले. तर अशा पद्धतीचे हे जे सेंटेन्सेस आहेत हे सेंटेन्सेस आपण दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो वापरू शकतो. आणि 30 डेजच्या चॅलेंजमध्ये जर तुम्ही कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण 30 जो दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण नक्कीच इंग्लिश हे आपण कुठे ना कुठे म्हणजे जर तुम्हाला इंग्लिश थोडीही येत नसेल तर कुठे ना कुठे तुम्ही इंग्लिश हे सेंटेन्सेस आपोआप बोलायला सुरुवात करतील. पण व्हिडिओ फक्त पाहिल्याने नाही तर त्याच्यावर इम्प्लिमेंट केल्याने विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट मी सांगतच असते की फक्त व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही, कधीच नाही. त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, त्याच्यावर तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल तरच तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे. फक्त व्हिडिओज पाहून काही तुम्हाला नॉलेज भेटेल त्याबद्दल वाद नाही आहे. नॉलेज तर तुम्हाला भेटेल किंवा सेंटेन्सेस तुम्हाला माहिती पडतील. पण जोपर्यंत ते सेंटेन्सेस तुम्ही रिपीट करत नाही, त्याचा प्रयोग करत नाही, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलण्यामध्ये हेजिटेशन होईल, तुम्हाला लाज वाटेल आणि तुम्ही इंग्लिश बोलू शकणार नाही. म्हणून व्हिडिओ पाहिल्यानंतर जे सेंटेन्सेस तुमच्या लक्षात राहिलेला असतील, सर्वात जास्त जे सेंटेन्सेस तुमच्या लक्षात राहिला असेल तो सेंटेन्स डेली यूजमध्ये 3 ते 4 वेळा तुम्हाला यूज करायचं. म्हणजे तो सेंटेन्स तुम्हाला दिवसामध्ये 3 ते 4 वेळा यूज करायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुम्ही 30 दिवसांमध्ये इंग्लिश नक्कीच बोलायला सुरुवात कराल. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी असे आहेत किंवा जे तुमचे रिलेटिव्स असे आहेत ज्यांना इंग्लिश शिकायची आहे पण त्यांना इंग्लिश बोलता येत नाही आहे किंवा त्यांना इंग्लिश समजत नाही आहे, मग अशा लोकांबरोबर सुद्धा, अशा मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.